परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहे। तर सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहे। महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून उमेदवारांवर चर्चा सुरू आहे। तर संदीप जोशी, संजय केनेकर यांचे नाव सध्या समोर येत आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी मिळालेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, भाजपची विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचे 3 उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत। उद्या अर्ज जो आहे तो दाखल करायचा आहे। यामध्ये संदीप जोशी नागपूरमधून त्यांना ही उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। नागपूरमधले ते आहेत। तर संजय केनेकर आपण जर पाहिलं तर संभाजीनगरचे आहेत आणि केचे, दादाराव केचे यांना सुद्धा ही उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। संदीप जोशी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर संजय केनेकर पक्षाचे महामंत्री म्हणून त्यांनी उत्तम असं काम केलेलं पाहायला मिळतं आणि दादाराव केचे यांना विधानसभेचं तिकीट जे आहे ते नाकारलेलं होतं आणि त्यानंतर आता विधान परिषदेचं तिकीट जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे। पोटनिवडणूक आहेत, 3 जागा भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत। त्यामधले हे 3 उमेदवार आपण पाहू शकतो भाजपने जाहीर केलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं